शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण काय बघणार आहोत, ही फ्यूज आता तुम्ही वापरताय. आता हे किती 23 एम्पियर करंट घेते आणि ही 63 एम्पियरची फ्यूज आहे. पण जर मी इथं हात लावला तर हे थोडंसं मला गरम झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे ही चिनी मातीची फ्यूज आहे. चिनी मातीची फ्यूज बनते कशी, आता तुम्ही विटा बनताना बघितलंय. चिनी माती म्हणजे एक माती आहे, गुजरातमध्ये काही भागातच बनते की ती मातीचा ते अशा आकाराचं म्हणजे डायमध्ये टाकून त्या आकार करतात आणि हाय टेम्परेचरला ते तापवतात. 1100-1000 टेम्परेचरला ती माती वितळते आणि फ्यूज तयार होते. ही फ्यूज कशी बनते तर ही आपल्या फॅक्टरीमध्ये ह्याची मोल्डिंग असतं, म्हणजे डाय असते. त्या डायमध्ये हे मटेरियल टाकलं, वरनं आपण प्रेस केलं की ही फ्यूज बनते. ह्या फ्यूज ह्याच्यापेक्षा काय बेहतर आहे तर तुम्हाला आता दिसतानाच कळत असेल की ही वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे लाल, पिवळा, निळा. याच्यामुळं काय होतं, तुम्ही कोणताही पॅनल जोडताना, ॲटो जोडताना तुम्हाला कन्फ्युजन होत नाही, क्लिअरिटी राहते. तिन्ही फेजला तिन्ही वेगवेगळ्या फ्यूजा वापरू शकता. दुसरं, ह्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ ही प्रचंड आहे. म्हणजे ही फ्यूज जर चुकून माझ्या हातनं खाली पडली तर ही फुटणार. किंवा बऱ्याच जणांना माहिती की तुमच्या हातनं ही फ्यूज पडलेली, किंवा अगदी दुकानातनं तुम्ही घरी आणेपर्यंत जरी चुकून आदळली गेली तरी ही फ्यूज फुटते. पण ही फ्यूज मी तुम्हाला खाली इथं आदळून दाखवतो की कितीही आदळा किंवा काहीही करा, ह्याच्यावर अनब्रेकेबल आहे ही, की तुमची कधीही फुटणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरं काय की वॉटर रेझिस्टन्स, म्हणजे तुम्ही चुकून जरी या फ्यूजवर पाणी पडलं तरी हे वॉटर ॲब्सॉर्ब करत नाही. हे फायबर असल्यामुळं, पेट्रोलियम पदार्थ असल्यामुळं की हा वॉटर रेझिस्टन्स आहे. दुसरं, इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता 11 kV ज्या पूर्वी मोठ्या मोठ्या लाईन गेलेल्या दिसतात हाय व्होल्टेजच्या, मी 220 kV 500 kV असं म्हणतोय. 11 kV जे अजून तुमच्या शेतात येतंय तिथं हे चिनी मातीचंच एक त्यांनी इन्सुलेटर बनवलेलं असतं. म्हणजे वायरच्या खाली चिनी मातीचा एक कनेक्टर इन्सुलेटर बनवलेला असतो, त्याच्यावरनं वायर जाते आणि ती इन्सुलेटर आपल्या डांबाला. पण जिथं हाय व्होल्टेज आहे तिथं आजकाल फायबरचे इन्सुलेटर आलेत, डिस्क वेगवेगळ्या. तर ह्या फायबरचा फायदा काय होतो की ह्याची इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ खूप जास्त आहे. म्हणजे इथलं जे व्होल्टेज आहे तुम्ही कितीही काही केलं तर हे चुकून ही फ्यूज शॉर्ट होणार नाही. चिनी मातीला काय रिस्क असते, जर बनवताना ह्याचं योग्य प्रमाणात टेम्परेचर नाही गेलं, त्यांनी कमी टेम्परेचर ठेवलं तर यामध्ये बारीक बारीक पोर्स तयार होतात, छिद्र. चुकून जर पाऊस पडला तर त्या छिद्रांमध्ये पाणी साठू शकतं आणि आपल्याला करंट लागू शकतो. ती रिस्क ह्याच्यामध्ये अजिबात राहणार नाही. पण ह्याला सगळ्यात मोठी रिस्क काय आहे की तुम्ही आठवतंय पूर्वी ड्रीप आलं होतं तर ते प्युअर व्हर्जिन मटेरियलपासून बनवलं जायचं की ते 3-4 वर्ष टिकायचं. पण आता जे आहे जुनं द्या आणि नवीन घ्या, म्हणजे नॉन व्हर्जिन रिसायकल प्रॉडक्टपासून जर तुम्ही हे हलकं वापरलं तर तुम्ही ही खरेदी करताना त्याची कंपनी, क्वालिटी हे मस्ट आहे, महत्त्वाचं आहे. जसा फायदा आहे तशी ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही घेताना चांगल्या सोर्सकडनंच घ्या. त्यानंतर फ्यूज ही 100% प्युअर कॉपरची पाहिजेत. ह्यामधलं मटेरियल हे 100% प्युअर कॉपर पाहिजेत. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. घेताना चांगल्या कंपनीचंच घ्या. असंच दिसतंय म्हणून कुठूनही घेऊ नका, कारण बरेच जण रेट कमी करण्यासाठी हलक्या दर्जाचं मटेरियल वापरून हे बनवू शकतात. हलकं वापरलं तर ह्याचा फायदा हा होणार नाही. त्यामुळं घेताना चांगल्या सोर्सकडनंच घ्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ ही खूप जास्त आहे ह्याची. म्हणजे तुम्ही इथं हात लावताय आणि इथं करंट आहे तर तुम्हाला हे करंट जो शॉर्ट व्हायची भीती आहे ही अजिबात राहणार नाही. टेम्परेचरची कॅपॅसिटी पण खूप जास्त आहे. म्हणजे तुमचा इथला जॉईंट चुकून कच्चा राहिला, इथं हॉटस्पॉट तयार झाला तर आपली ही फ्यूज गरम होते, म्हणजे हात लावल्यावर पोळते आणि पोळल्यानंतर तिथं तडकते. तर ती रिस्क ह्या फ्यूजला अजिबात नाही आहे. DMC फ्यूज ही अतिशय चांगली आहे आणि प्युअर कॉपरची आहे. तुम्हाला ही आपल्या दिलेल्या पत्त्यावर मिळेल. घेताना फक्त क्वालिटीची काळजी घेऊनच घ्या. आता बरेच शेतकरी रेट विचारतात, तर रेटबद्दल सांगायचं झालं तर 100 एम्पियरची जी फ्यूज आहे ही 450 रुपयाला एक बसते आणि 63 एम्पियरची फ्यूज ही 250 रुपयाला एक बसते. हा साधारणतः आजचा म्हणजे डिसेंबर महिना 2025चा रेट आहे. कॉपरचे रेट कमी जास्त झाले तर कमी जास्त होऊ शकतात. हा शेतकऱ्यांचा रेट आहे, म्हणजे शेतकऱ्यांना ह्या किमतीमध्ये प्युअर कॉपरची. जर तुम्ही यामध्ये ब्रासची घेत असाल तर तुमचे 60-70 रुपये कमी होतात. पण लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो, 60-70 रुपये वाचवण्यासाठी फ्यूजे मागं ब्रास वापरू नका. ब्रासची कंडक्टिव्हिटी ही 30%, कॉपरची ही 100% आहे. इतका कंडक्टिव्हमध्ये फरक आहे. फ्यूज वापरताना डायइलेक्ट्रिक ग्रीस वापरा. नॉर्मल ग्रीस हे असं खूप जास्त वापरू नका की ज्याच्यामुळं ते इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स बनेल. ही फ्यूज आपल्याकडं अवेलेबल आहे.
तुम्हाला या व्यतिरिक्त काहीही डाऊट असेल तर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर संपर्क करू शकता. थोडासा कॅमेरा खाली घ्या, मी तुम्हाला ही फ्यूज पाडून दाखवतो. इथला दगड दिसतोय. आता ही फ्यूज मी वरून सोडतोय, तुम्ही बघा आहे अशी इंटॅक्ट आहे. अजून एकदा मी पाडतो, तुम्ही चेक करा काय झालंय का बघा. मेकॅनिकल स्ट्रेंथ, इलेक्ट्रिकल स्ट्रेंथ प्लस टेम्परेचर स्ट्रेंथ, पण क्वालिटी ही महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये फायबर आहे, म्हणजे आपल्या कॉलम करताना कसं स्टील टाकतो त्याप्रमाणे यामध्ये फायबर आहेत. त्या फायबरची स्ट्रेंथ ही खूप जास्त आहे. परत क्वालिटी ही तुम्ही काळजीपूर्वकच घ्या. ही फ्यूज खरेदी करताना कुठूनही घेऊ नका. ज्यांच्याकडे तुम्हाला क्वालिटीची ॲश्युरन्स मिळेल किंवा जे याच्यामध्ये चांगलं काम करतात त्यांच्याकडनंच घ्या. धन्यवाद.